साहेब मी मगाचपासून विचारायचा प्रयत्न करतोय. आता तरी सांगा आपण इथं परत का आलोय? रक्ताचे डाग खालीच कसे आहेत, वर का नाही आहेत? नंतर ते अचानक कुठे गायब झाले. हे कोडं काही उलगडत नाही, ते सोडवायचा प्रयत्न करतो. हो साहेब, गेल्या टाइमला मी वर बघितलं तिथं रक्त नव्हतं, इथंच फक्त रक्त होतं. माझ्याही पाण्यात नाही आलं म्हणून पुन्हा पाण्यासाठी आलो. साहेब आपण फॉरेन्सिकचे रिपोर्ट्स बघितले, त्यात जे रक्त सापडले ते लालीच आहे. मग तरी पण आपण रक्ताचे डाग का शोधतोय? हे रक्त फक्त खालीच आहे, इकडे वर नाही आहे. इथे इथे सगळीकडे सांडायला पाहिजे होतं. ते त्याचा काही मागमूस नाही आहे. साहेब असं पण असू शकतं ना की त्या भामट्याने लालीला मारली असेल आणि पोत्यात भरून मग घेऊन गेला असेल. पण पोत्यात भरल्यावर ते पोतं खेचल्याचा, ढकलल्याचा, फरफटत नेल्याचा काहीतरी अवशेष, काहीतरी पुरावा, किंवा त्यातून रक्त सांडल्याचा किंवा ते पुसल्याचा काहीतरी पुरावा, काहीतरी खूण, काहीतरी अवशेष, त्याचा माग ते सापडतं का ते शोधतोय मी. साहेब मग तुमचा ते भामट्यावर संशय नाही आहे का? नाही म्हणजे तो पण असंच म्हणतो की त्याला कोणीतरी अडकवायचा प्रयत्न करते, तुम्हाला पण तसंच वाटतंय का? एक तर्क असा आहे की दोघे जण काम एकानं सुरू केलं, त्यांनी थांबवलं मध्येच, ते दुसऱ्यानं केलं त्याच्या पद्धतीनं, काम झालं. हे दोघे एकमेकांना ओळखतात की ओळखत नाहीत? पहिला दुसऱ्याला ओळखतो आणि दुसरा पहिल्याला ओळखत नाहीत. एकदा या दोघांमधलं नातं, समीकरण आपल्या लक्षात आलं ना की